बहुसंख्य लोकांच्या लाईफमध्ये असं चाललंय सध्या, अप्लाय नो रिप्लाय. कारण रिझ्यूम आणि सीव्हीतला फरक माहित नाही. रिझ्यूम म्हणजे काय आणि सीव्ही म्हणजे काय? सीव्ही म्हणजे तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीचा पूर्णपणे इतिहास, आणि रिझ्यूम म्हणजे काय, तर तुम्ही त्या जॉबसाठी कसे पात्र आहात याचा संक्षिप्त सारांश. ओके. आता तुमचा रिझ्युमेमध्ये काय अवॉइड करायचं? सगळ्यात पहिलं बेसिक स्पेलिंग मिस्टेक अवॉइड करा. दुसरं, तुम्ही जे इयर ऑफ पासिंग हाईड करतायत, तुमचं डेट ऑफ बर्थ हाईड करताय, तुमच्या ग्रेड्स हाईड करताय, मरायटल स्टेटस हाईड करताय, हे हाईड करू नका, हे पाहिजे. ओके. आता रिझ्युमेची मांडणी कशी असेल? सगळ्यात पहिलं तुमचं हेडर असलं पाहिजे, दुसरं तुमचं प्रोफेशनल ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजे, तिसरं तुमचं क्वालिफिकेशन समरी असली पाहिजे, चौथं एज्युकेशन, पाचवं एक्सपिरियन्स आणि सहावं रेफरन्सेस. आता हेडर कसं असलं पाहिजे? हेडरमध्ये 4 महत्वाच्या गोष्टी: तुमचं नाव, ऍड्रेस, फोन नंबर, ईमेल. प्रोफेशनल ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय असलं पाहिजे? एखादं सेंटेन्स किंवा एखादी फ्रेज जे तुमचं इंटेन्शन दाखवेल त्या जॉबसाठीचं. ओके. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही जे काय AI टूल्स किंवा नवीन ट्रेंडी काही शिकताय ना, ते तुमच्या रिझ्युमेवरती हायलाईट करा, कुठेतरी हायलाईट करा. म्हणजे तुम्हाला डेफिनेटली चांगले कॉल येतील आणि तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन होईल. ओके.